त्यांनी खूप चांगला मराठवाड्याच्या भविष्याच्या दृष्टीने तो प्रोग्राम ठेवला होता. ज्या प्रोग्राममध्ये त्यांनी डी सुब्बाराव सरांना बोलवलं होतं, त्यानंतर वीरेंद्र साहेबागेला पण बोललं होतं. असे आणि त्या क्षेत्रातले नामांकित लोक बोलले होते. आणि एक विनंती आहे की बघा, राजकारण तुम्ही आता सगळे राजकीय लोक राजकारण व्यवसाय म्हणून करतायत ना, आता तुम्ही व्यवसाय म्हणूनच करा. हजारो तरुणाचं आयुष्य खरंच बरबाद करू नका. तुमच्यासोबत गाड्यामध्ये फिरणाऱ्या जे काही युवा नेता म्हणतात ना तुम्ही, किंवा तरुण म्हणतात ना, या लोकांचे आयुष्य बरबाद करू नका, एवढंच तुम्हाला विनंती आहे. नगरमध्ये काही कंपन्या येत आहेत, म्हणा बाबा मी तुला तिथं लावू शकत नाही, पण ते काहीतरी एखादा कोर्स करून तिथं लाग, तेवढं लाईनमध्ये इंटरेस्ट असेल. संभाजीनगरमध्ये जर तुम्हाला कोर्स करायचा असेल CAचा काही, आणि राहण्यासाठी जर अडचण असेल, काही लोकांना बोललो त्या क्षेत्रामधल्या, तर CA क्षेत्रामधले एक पितामह आहे, खूप मोठे व्यक्ती आहेत, अशोक पाटील म्हणून. सरांनी मला एक गोष्ट सांगितली की जर काही होतकरू मुलं असतील आणि जे खरंच आर्थिक त्यांची परिस्थिती चांगली नसेल, तर सर आणि आम्ही काही लोकांनी मिळून त्या CA जे कोर्स करतात त्या पोरांना राहण्याची व्यवस्था करतोय आणि ₹1 त्यांच्याकडनं आम्ही घेणार. मागच्या 5-6 महिन्यात जर तुम्ही न्यूज बघितली असेल, अंबानी फॅमिलीची सून राधिका अंबानी मागच्या 6 महिन्यामध्ये 3 ते 4 वेळेस संभाजीनगरमध्ये येऊन गेला, पैठणी MIDC मध्ये. किर्लोस्कर टोयोटा सारखा ग्रुप इथे MIDC झालाय. अंबानी सारखा जो भारताला सगळा श्रीमंत व्यक्ती, त्याचा परिवार येऊन चाललाय. नक्कीच काहीतरी असेल या शहरामध्ये. नमस्कार, आज आपल्यासोबत गणेश जाधव सर आहेत. हे काही वेगळे सांगायची गरज नाही. या पहिलेही आपण सत्ते पे सत्ता आणि रोहित फायनान्स या दोघांनी मिळून एक पॉडकास्ट शूट केला होता. त्याच्यामुळे त्याची लिंक तुम्हाला वरती डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती नोटिफिकेशनमध्ये दिसून जाईल. पण आज आपण सरांना इथं बोलवलंय ते वेगळ्या कारणाने. मागच्या आठवड्यातच सर आपल्या बँकेचा राजा असणारी RBIचे 22वे गव्हर्नर सुब्बाराव सर यांच्यासोबत त्यांना भेटण्याचा योग आला. खरं तर मराठवाड्यातल्या उद्योजकांना किंवा मराठवाड्यातल्या फायनान्स क्षेत्रातील लोकांना तिथं बोलवून मराठवाड्याला जे महत्त्व दिलं जातंय तेच सरांकडून जाणून घ्यायचंय. तर नमस्कार सर. आणि तुम्हाला सुब्बाराव सर यांच्यासोबत भेटण्याचा योग कसा जुळला ते मला पहिले जाणून घ्यायचंय. अगोदर तर मी खरोखर खूप भाग्यवान समजतो स्वतःला की ग्रामीण भागातनं येऊन संभाजीनगरमध्ये आम्ही काहीतरी सुरू केलं आणि त्याचं लक्ष सगळ्या बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी घेतलं. तर बेसिकली मागच्या आठवड्यामध्ये ICICI बँकेने एक क्षितिज नावाचा एक प्रोग्राम ठेवला होता. त्याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर थँक्स म्हणाल की ICICI बँकेचे जे स्टेट हेड आहेत त्यांना, नंतर लोकलची जी टीम आहे ह्या लोकांना, या चांगला मराठवाड्याच्या भविष्याच्या दृष्टीने तो प्रोग्राम ठेवला होता. ज्या प्रोग्राममध्ये त्यांनी डी सुब्बाराव सरांना बोलवलं होतं, त्यानंतर वीरेंद्र साहेबागेला पण बोललं होतं. असे आणि त्या क्षेत्रातले नामांकित लोक बोलले होते. आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्यांच्याबरोबर मीटिंग करायचा एक चान्स मिळाला. ती खूप चांगली गोष्ट होती आमच्यासाठी. खूप छान सर. कारण की RBIच्या गव्हर्नरला भेटणं ज्या माणसाच्या आपल्या नोटांवर आहे, खूप खरंच मराठवाड्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही मराठवाड्याचं प्रतिनिधित्व केलं त्यासाठी पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मग सुब्बाराव सरांना जर आपण बघितलं तर त्यांनी 2008च्या मंदीच्या काळात देखील आपली अर्थव्यवस्था असो किंवा मॉनिटरी पॉलिसी असो खूप चांगल्या प्रकारे सांभाळली होती. तर मग त्यांच्यासोबत बोलताना किंवा त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करताना तुम्हाला काय असं वाटलं की ते आज तरुणांपर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं पाहिजे? पूजा, एक गोष्ट मी बघितली की ते एवढे अभ्यासू व्यक्ती होते आणि त्यांचं जे व्हिजन होतं ना, त्यांनी आम्हाला ते 1.5-2 तासामध्ये त्यांचं व्हिजन पास केलंय की काय व्हायला पाहिजे. आता जर बघितलं ना तर या युद्धाच्या परिस्थितीमध्ये खरोखर तशा व्यक्तीची आता गरज आहे. आता बघितलं ना, आता सगळीकडे एवढे निगेटिव्हिटी गोष्टी पसरल्या आहेत ना, उद्या काय होईल हे माहीत नाही आपल्याला कोणालाच, बरोबर आहे. पण या व्यक्तीने 2008 ते 2012च्या दरम्यान भारताची अर्थव्यवस्था जेव्हा जग पूर्ण परेशान होतं तेव्हा या व्यक्तीने प्रॉपर त्याला एक योग्य दिशा दिली, बरोबर. त्यांनी जे काही पास केलं ना, तर बघा हा जो काळ आहे हा थोड्या टायमाचा काळ आहे. आपण जर बघितलं ना तर आता जी सायकल आहे, जी सप्लाय चेन आहे ती डिस्टर्ब झालेली आहे सगळी सध्या. कारण कच्चा माल येत नाहीये किंवा आपण जे फायनल करून ते प्रॉपर विकत नाही, याच्यामुळे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. पेट्रोलियम पदार्थ जे आहेत ना त्याचे रेट पण वाढले. पण त्यांचं एकच म्हणणं होतं त्याच्यातनं किंवा आत्ता उद्योजकांनी स्थिर राहणं गरजेचं आहे, बरोबर आहे. RBIने पण त्यांच्या पॉलिसीमध्ये काही गोष्टी थोड्याशा स्ट्रिक्टली करणं गरजेचे आहेत, ज्याच्यामध्ये आत्ता सध्या येणाऱ्या काळामध्ये रेपो रेट वाढला नाही पाहिजे. मग काय होतं, रेपो रेट वाढला की सर्वसामान्य लोकांना त्याचा बोजा पडतोय आणि त्या सर्वसामान्य लोकांना बोजा पडला आणि त्याचे जर फायनान्शियल डिस्टर्ब झालं की पूर्ण सायकल डिस्टर्ब होती. त्या व्यक्तीने तेच विजन दिलं किंवा येणारा काळ भारतासाठी चांगला आहे. पण बऱ्याच वेळेस काय असतं माहिती आहे का की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एक गोष्ट बघितली किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगायचं एक असतं आणि घडतं एक, ऐकतो दुसरं आणि वेगळंच घडतंय. त्यांनी एक उदाहरण दिलं की त्यांच्या काळामध्ये
त्यांनी एक बातमी दिली आणि ती बातमी मीडियाने थोडी चुकीच्या पद्धतीने लावली. त्याच्यामुळे काय झालं की पूर्ण मार्केट कोसळलं होतं. आज पण काय झालं की आपल्या इंडियन शेअर मार्केटमध्ये किंवा इंडियन मार्केटमध्ये ज्याला आपण स्टॅबिलिटी म्हणू ना, ती दिसत नाहीये. कोणीतरी बाहेरचा एक स्टेटमेंट करतो आणि लगेच मार्केट कोसळतं. त्याच्यामुळे काय होतं की सर्वसामान्य लोकांचा विश्वास कमी होत चालला दिवसांदिवस. पण मला असं वाटतं की विश्वास ठेवायला पाहिजे. शासन पण चांगल्या प्रकारे त्याच्यावर हे करते, पण अजून थोडंसं सगळ्या गोष्टी ज्याला टेक्निकल नॉलेज आहे ना त्या लोकांनी येऊन प्रॉपर लोकांना माहिती सांगायला पाहिजे. हे त्यांनी त्यांच्या ह्याच्यातनं आम्हाला सांगितलं. कारण आता अशात असं झालंय की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असो किंवा कोणी असो, काहीतरी एखादं बाहेरून कोणी म्हटलं किंवा आपल्या भारतामध्ये कोणी काही म्हटलं की त्या टिप्स किंवा काहीतरी टेक्निक्स म्हणून त्या भ्रमात जाऊन की लगेच ते सोशल मीडियाचा प्रभाव जो आहे तो शेअर मार्केटवर दिसून येतो. अर्थातच ही चुकीची गोष्ट आहे, कारण तो पडायला नाही पाहिजे. जर एखादा जर इकॉनॉमिस्ट सांगतोय किंवा एक असा माणूस सांगतोय की ज्याचं फायनान्स नॉलेज आहे, हा तुम्ही त्याचं ऐका. पण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एक गोष्ट सांगतात आणि त्याचा सुद्धा प्रभाव सोशल मीडियाचा प्रभाव शेअर मार्केटवर पडतो. नाही खरं आहे ना. आता तू शेअर मार्केटचं म्हणलं ना, बघ आता काय माझ्या ऑफिसला पण बरेच लोक येतात आणि सहज बोलता बोलता काही लोक म्हणतात, अरे यार आज मार्केट खूप पडलं, आणि त्याच्यावरती लोक 15-20 मिनिट चर्चा करतात. असं झालं, तू तसं म्हटला, याच्यामुळे मार्केट पडलं, याचा शेअर पडला, याचं हे झालं. आपण सहज त्यांना विचारा की यार तुमची किती इन्व्हेस्टमेंट आहे. तर माझ्या आतापर्यंत नॉलेजमध्ये जे लोक शेअर मार्केटवरती गप्पा मारतात ना, त्यातल्या 90% लोकांची शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटच नसते. मग हा टाइमपासचा प्रकार नाही. ते काय मला सांगतो, किंवा ज्याचा 1 रुपया तिथं गुंतवलं नाही, अरे तो पडू मार्केट का उतरू, तुमच्या बोलण्याने काय फरक पडणार आहे. हा जर समजा एखाद्या व्यक्तीने, समजा राकेश झुनझुनवाल्याच्या परिवाराने सांगितलं की असं असं त्यांनी स्टेटमेंट दिलं, आपण समजू शकतो बाबा त्यांचे करोडो रुपये लागलेले आहेत. पण ज्याचा 1 रुपया लागला नाही पण तो इतका दांगडू करतो, त्याचाही टाइमपास करतो, आणि आपल्यासारखे कोणी जर इन्व्हेस्टमेंट करणारे असतील ना तर त्याला पण डिस्टर्ब करून टाकतो. ज्याचा 1 रुपया मार्केटमध्ये गुंतला नाही त्यांनी मार्केट बाबतीत चर्चाच करू नये. अगदीच. आणि आज काय वाटलं पूजा, तू जसं म्हणली ना, रिकाम्या गोष्टीत इतक्या चर्चा करतायत ना ज्याचा तुमच्या माझ्या लाईफमध्ये काहीच फरक नसतो. हे थांबायला पाहिजे. या गोष्टी थांबणं गरजेचं आहे. अगदीच. आणि मग आता शेअर मार्केटवरून जसा आपला विषय चालू होता, तर मग आता भरपूर लोकांचं असं म्हणणं असतं की स्वतःचा व्यवसाय सुरू करावा की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी किंवा ट्रेडिंग करावी. तर मग याबद्दल तुम्ही काय सजेशन द्याल? बघ, तुम्ही जर तुमचा व्यवसाय चांगला केला, त्यातनं पैसे आले, तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे टाकणार आहे. बरोबर आहे. तुमच्याकडे पैसे नाही, तुम्ही शेअर मार्केटमध्ये कुठे टाकणार? सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे तो प्रॉपर करायला पाहिजे. त्या बिझनेसमधनं येणाऱ्या प्रॉफिटमध्ये योग्य आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन, त्या क्षेत्रातल्या ज्या माणसाला नॉलेज आहे त्याचा सल्ला घेऊन तुम्ही लॉंग टर्मच्या हिशोबाने शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. एक तर SIPच्या स्वरूपात तुम्ही करायला पाहिजे, म्युच्युअल फंडच्या स्वरूपात तुम्ही करायला पाहिजे, किंवा काही अशा ज्या कंपन्या आहे भारतातल्या की ज्या कंपन्या काही जरी झालं तरी त्या कंपन्या डुबणार नाही, अशा कंपन्याचे थोडे शेअर दर महिन्याला किंवा तुमच्या बजेटप्रमाणे घेऊन ठेवायला पाहिजे. व्यवसाय जर तुम्ही केला, पैसे जर आले तर तुम्ही शेअर घेऊ शकता ना. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर तर तुम्ही तुमच्या व्यवसायावर फोकस करा. त्यात आलेल्या प्रॉफिटमध्ये जे काही उरलं त्याची प्लॅनिंग करून तुम्ही शेअर घ्यायला पाहिजे. म्हणजे आधी तुमच्या खिशात पैसे साचवा, मग इन्व्हेस्टमेंट करा. अगदी बरोबर. पण आता कसं, मी एक गोष्ट बघितली मागच्या काही दिवसामध्ये, अर्धवट नॉलेजमुळे लोकांनी खूप साऱ्या वेगळ्या ठिकाणी कर्ज घेऊन नको ते ट्रेड केला शेअरमध्ये, आणि त्यात ते डुबले. आता काल परवाच एक उदाहरण आहे, कुठल्या तरी शिक्षकाने, मुख्याध्यापकाने आत्महत्या केली. न्यूज ऐकली. तुझ्या तुला विश्वास नाही बसणार, माझ्या आता तू बघितली माझ्या युट्यूब चॅनलमुळे मला खूप लोकांचे फोन येतात, त्याच्या 70% लोक फक्त शेअर मार्केटमध्ये चुकीच्या गुंतवणुकीमुळे, नॉलेज नसल्यामुळे, चुकीच्या गुंतवणुकीमुळे त्यात पैसे टाकले, कर्ज घेऊन पैसे टाकले, डायरेक्ट ट्रेड केला आणि आज लॉसमध्ये आहेत खूप सारे परिवार. आणि ती एक गोष्ट अशी आहे, बघ आता समजा तू माझ्या खिशातनं जर 100 रुपये घेतले तर मला दिसतं की तू मला घेतले म्हणून, पण ते तुमच्या अकाउंटमधून कळतं ना, त्यावेळेला कळतच नाही की आपले पैसे चालले का कसे म्हणून. बरोबर आहे. पण मग त्याच कर्जाचे जेव्हा EMI फेडायला लागतात तेव्हा ते जिवारी जातात, तेव्हा कळतं की नाही काहीतरी चुकतं, आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांनी शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना एक चांगल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच पैसे टाकायला पाहिजे, कारण तुमचा माझा 1 रुपया कष्टाचा आहे. कारण भरपूर न्यूज अशा येतात की काहीतरी पर्सनल लोन काढून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि नंतर मग ते पर्सनल लोन पण डुबल्यामुळं, EMI भरायची ताकद पण स्वतःमध्ये उरल्यामुळं ते आत्महत्यापर्यंत सुद्धा जातात. इथपर्यंत केसेस घडलेल्या आहेत. हे थांबायला पाहिजे. नॉलेज घेऊनच कुठली गोष्ट करायला पाहिजे. तर
जसं की आपण बोललो पहिल्या विषयावर येऊया की सुब्बाराव सरांनी मराठवाड्यातल्या लोकांना बोलवले किंवा ते मराठवाड्यात लक्ष घालतायत. बरोबर आहे. तर मग ही मराठवाड्यासाठी खरंच चांगली गोष्ट आहे, पण भरपूर लोकांना मराठवाड्यातल्या तरुणांना असो किंवा इन जनरल सगळ्याच लोकांना असो त्या गोष्टीचं महत्त्व कळत नाहीये. तर मग काय अशा घटना घडतायत की ज्या लोकांनी आपल्या नजरेत आणून मराठवाड्यावर जे सरकार किंवा बिझनेसमॅन कॉन्सन्ट्रेट करतायत, तर मग मराठवाड्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे किंवा इंडस्ट्रीमध्ये काय बदल घडतायत? आता तू बघितलं ना, तर अख्ख्या मराठवाड्याकडे, मी मागं पण सांगितलं की संपूर्ण भारताचं किंवा जगाचं लक्ष आज मराठवाड्याकडे. छोटा विचार करा तुम्ही, मागच्या 5-6 महिन्यात जर तुम्ही न्यूज बघितली असेल तर अंबानी फॅमिलीची सून राधिका अंबानी मागच्या 6 महिन्यामध्ये 3 ते 4 वेळेस संभाजीनगरमध्ये येऊन गेला, पैठण MIDC मध्ये. हो, बरोबर आहे. किर्लोस्कर टोयोटा सारखा ग्रुप इथे MIDC झालाय. अंबानी सारखा जो जग भारताला सगळा श्रीमंत व्यक्ती, त्याचा परिवार येऊन चाललाय. नक्कीच काहीतरी असेल या शहरामध्ये किंवा या शहराच्या परिसरामध्ये. तर 2 गोष्टी आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या आहेत. एक तर आपली भौगोलिक परिस्थिती खूप चांगली आहे, कारण आपल्याकडे लँड बँक खूप चांगली आहे. हो, बरोबर आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्याकडे बघ, इंडस्ट्री चालवण्यासाठी पाण्याची गरज असते, जागेची गरज असते. हो, तुम्ही ना आम्ही चव्हाण साहेबाच्या कृपेने एक नशिबान आहोत की त्या व्यक्तीने एक व्हिजन बघितलं होतं आणि नाथसागर बनवला. हो, त्या नाथसागरामुळे आज सगळे उद्योग इथे येत आहेत. म्हणजे उद्योजकाला लागणारी जागा ती आपल्याकडे खूप चांगली आहे. उद्योजकाकडे लागणारं पाणी ते आपल्याकडे खूप चांगलं आहे. आणि दोन्हीच्या संगमामुळे काय झालं की त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी बद्दल बोलू आपण. ओके, बघितलं तर काय लागतं लोकांना, आता ते शहर शांत पाहिजे. आपलं नशीब चांगलं की सगळ्यात म्हणून गिरला जाणारं छत्रपती संभाजीनगर मागच्या काही वर्षापासून खूप शांत आहे. तो एक उद्योगासाठी चांगली गोष्ट आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं की कनेक्टिव्हिटी आपल्याकडे खूप चांगली आहे. समृद्धी महामार्ग आपल्या बाजूने गेलाय. मुंबईचा माणूस 4 तासात आपल्याकडे पोहोचू शकतो, नागपूरचा माणूस 4 तासात पोहोचू शकतोय. नवीन जो रोड बनतोय आता तो पण खूप चांगला आहे. बरोबर आहे. मग काय झालं बघा, जागा चांगली आहे, पाणी चांगलं आहे, तुमच्याकडे लेबर त्यांना मिळणार आहे, त्याच्यानंतर तुमचं कनेक्टिव्हिटी चांगली आहे, तुमचं एअरपोर्ट आहे. याच्यामुळं मराठवाड्याकडे या लोकांचं लक्ष आहे. पण मला असं वाटतं की आत्ता मराठवाड्यातल्या लोकांनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सर, जसं तुम्ही बोलले की मराठवाड्यातल्या लोकांनी इथं लक्ष घालणं गरजेचं आहे, की मग यामध्ये तरुणांनी त्याचा कसा उपयोग घ्यावा, की जसं की राधिका अंबानी सारखे एवढे मोठ्या अंबानी फॅमिलीमधली सून जर इथं येऊन जाते, म्हणजे अर्थातच त्यांना इथं काहीतरी पोटेन्शियल दिसतंय किंवा आपली इंडस्ट्री जी आहे ती संभाजीनगरची खूप लवकर ग्रो होते. बरोबर आहे. आता एवढा एक्सपांड झालाय की आपल्याला अक्षरशः 1-1-1.5 तास लागतो पूर्ण सिटीमध्ये जर 2 टोकाला जायचं असेल तर. आणि इथं ग्रीनफील्ड महामार्गाचं जसं की आत्ताच आपण ऐकलं की तो सुरू होणार आहे, त्याचा पण खूप चांगला फायदा होईल. जसं की समृद्धीचे फायदे आज आपल्याला होत आहेत, तर या महामार्गाचे फायदे आपल्याला जवळपास 2 वर्षानंतर पाहायला मिळतीलच. तर मग ह्या तरुणांनी या सगळ्यांचा विचार करून त्यांनी काय पहिलं पाऊल उचलायला पाहिजे, उद्योग करण्यासाठी असो किंवा व्यवसायासाठी असो? तर आता तरुणांनी उद्या काय लागणार आहे याचं आता नॉलेज घ्यायला सुरुवात आहे. मी मागच्या 2 वर्षापासून एक गोष्ट सांगतो की अजूनही आपल्याकडे वेळ आहे तरुणाकडे, ज्याचं ग्रॅज्युएशन झालंय, त्यांनी थोडीशी माहिती घ्यायला पाहिजे की त्या कंपनीला लागणार, त्या कंपनीत जर मला जॉईन व्हायचं असेल तर काय लागतं, ती गोष्ट त्यांनी आता करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं, तरुणांनी आता टाइमपास बंद करायला पाहिजे. हो, जे राजकीय लोकांच्या पाठीमागे फिरतात ना, तालुका लेवलचे किंवा ग्रामीण भागातले, यांनी आता हे निष्ठापिष्ठा ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी बंद कराव्या. तुमचं परिवार आहे, तुमचं आयुष्य आहे, ते कसं जगायचं ते तुम्ही आत्ता ठरवायला पाहिजे. पोरांनी रिकामा टाइमपास बंद करा, सोशल मीडियाचा मॅक्झिमम उपयोग बंद करा, राजकीय लोकांच्या पाठीमागे फिरणं बंद करा. या कंपन्यासोबत जोडताना काय काय गोष्टी करता येईल मला, किंवा त्या कंपन्याला काय काय लागतं, जॉबसाठी असो, त्यांच्यासोबत सब वेंडरसाठी असो, किंवा काही असो, त्यांच्याकडे लेबर सप्लाय म्हणून असो, काय काय करता येईल याचा आत्तापासून पोरांना अभ्यास करायला सुरुवात करायला पाहिजे. कारण आपल्याकडे अजून 2 ते 3 वर्ष हातामध्ये आहे. एकदा जर कंपनी सुरू झाली ना, तुम्हाला कंपनीच्या गेटच्या बाहेर पण येऊ देणार नाही लोक. आणि काय येऊ देतील लोक ना, जर आपण त्या नॉलेज घेतलंच नाही आणि त्यांच्या कामीच नाही आलो ते कशाला येऊ देतील आपल्याला. फक्त दुरून बघू की नाही 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 इथं आमच्याकडे हे चालू, हे बाहेर पडतं, ही कार बाहेर पडती, लोकांना फक्त आपण एक मोठेपणाने सांगू, पण तिथं वाचम्याचं पण काम मिळणार नाही जर आज आपण नाही बदललो तर. हो, म्हणजेच बाहेरचीच लोक येऊन इथं कामं करतील आणि परत आपलीच लोक बोलायला सुरू करतील की आम्हाला इथं नोकऱ्या नाहीये. अर्थातच हा त्यांनी परिवर्तन घडवायला पाहिजे स्वतःमध्ये आणि इंडस्ट्रीकडे थोडंसं चांगल्या वेने बघायला पाहिजे. तर जसं की तुम्ही राजकारणाचा पण विषय काढला, तर मग हे जे आजचं राजकारण आहे, जसं की 15 दिवसापासून तुम्ही पण बघत असाल, आम्ही पण बघतोय की
तुम्ही पण बोलले की निष्ठा नावाची गोष्ट नाही राहिली, तर हे तरुणांनी कसं समजून घ्यायला पाहिजे, किंवा तुमचा असा काही अनुभव आहे का की ज्याच्या थ्रू तुम्ही अनेक तरुणांना सांगू शकाल की बाबा हे कसं चुकीचं आहे? माझा तर खूप अनुभव आहे. तुम्ही मला सोशल मीडियावर पण बघत असताल. प्रत्येक राजकीय क्षेत्रातले चांगल्या चांगल्या पदावरचे माझे जवळचे चांगले मित्र आहेत. मी एकच सांगाल तरुणांना की कुठलाही राजकारणी माणूस वाईट नाही, पण तुम्ही ठरवायचं कोणासोबत तुमचा आयुष्याचा किती वेळ द्यायचा. बरोबर आहे. आणि राजकीय लोकांना सांगतो की तुम्ही राजकारणात एक कॉर्पोरेट सारखं करा, जसं तुम्ही आता करतायत. बरोबर आहे. आता निष्ठा वगैरे काही राहिलं नाहीये. कोणाच तरी कल्याण करण्यासाठी कोणीतरी कुठं जाते ना, तसं माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मराठवाड्यातल्या तरी कमीत कमी आमदार खासदार लोकांना किंवा राजकीय क्षेत्रातल्या लोकांना की आता तरुणाचं आयुष्य बरबाद करू नका. तुमच्यासोबत आता 4 वर्ष निवडणूक नाही ना, तुमच्यासोबत जे काही पोरं फिरतायत ना त्याला हात जोडून सांग की बाबा तू माझ्यासोबत फिरू नको, नाही त्याला कामाला लावा. हो पूजा, मी एक उदाहरण सांगतो. मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे एक 35 ते 40, मला वाटतं 40 वर्ष वय असेल त्या व्यक्तीचं, 35 वर्ष तर नक्की असेल, माझ्याकडे जॉब मागण्यासाठी आला. बरोबर आहे, आपल्या मराठवाड्याच्या. म्हणलं काय करता, जस्ट विचारलं मी त्याला, ग्रॅज्युएशन झालं होतं त्या पोराचं. त्यांनी सांगितलं मागच्या 10 वर्षापासून मी एक आमदारासोबत एक निष्ठावंत कार्यकर्ता होतो म्हणे. बरोबर, म्हणजे मला कधी कधी निष्ठावंत म्हणलं की असं म्हणजे वेगळंच वाटलं आजकाल. त्या आमदाराचा मी निष्ठावंत कार्यकर्ता होतो, मला नोकरीला लावतो किंवा मला सेटल करतो म्हणून मी 10 वर्ष त्या माणसामागे फिरलो. आता त्यांनी सांगितलं बाबा की मी तुला नाही लावू शकत. विचार कर, 35व्या वर्षी लग्न झालंय, एक मुलगी आहे त्या व्यक्तीला. बरोबर आहे, घरात इन्कम नाही, आणि आता कोण त्याला काम देणार सांग बरं तू. वय निघून गेलंय, वय निघून गेलं. दुसरं काय झालं माहितीये का की मोठडपणाची सवय लागली ना. हो, गाड्यात त्यांच्या फिरायला भेटत होतं, रुमाला अंगात टाकायला मिळत होते, शाली मिळत होत्या, आणि आमदाराचा जवळचा माणूस म्हणून होतं. आता इन्कम नाही, काय करणार ना. तर माझी एक विनंती आहे की बघा, राजकारण तुम्ही आता सगळे राजकीय लोक राजकारण व्यवसाय म्हणून करतायत ना, आता तुम्ही व्यवसाय म्हणूनच करा. हजारो तरुणाचं आयुष्य खरंच बरबाद करू नका. जसं एखाद्या कंपनीचा ओनर आहे ना, तो कंपनी चालवताना जसं करतो तसं तुम्ही आता राजकारण करताना तसंच राजकारण करा. तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभो, कारण तुमच्या सगळ्याची काय परिस्थिती होती ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे. आज तुम्ही किती करोडपती झाले ते बघा. आम्ही तुम्हाला नाव ठेवत नाही, तुम्ही करोडपती नाही अब्जोपती व्हा, पण तुमच्यासोबत गाड्यामध्ये फिरणाऱ्या जे काही युवा नेता म्हणतात ना तुम्ही, किंवा तरुण म्हणतात ना, या लोकांचे आयुष्य बरबाद करू नका. एवढंच तुम्हाला विनंती आहे. एकच सांगा, संभाजीनगरमध्ये काही कंपन्या येत आहेत, म्हणा बाबा मी तुला तिथं लावू शकत नाही, पण ते काहीतरी एखादा कोर्स करून तिथं लाग, तेवढं करा. तुम्हाला परत हात जोडून एक विनंती आहे की आता मराठवाड्यातल्या पोरांना स्किल डेव्हलपमेंटची खूप गरज आहे. तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे सत्ता नाही आहे. बरोबर आहे. येणाऱ्या 3-4 वर्षात जे काही मराठवाड्यात लागणार ना, तसे कोर्स पोरांना काय करता येईल का, त्यासाठी तुम्ही फंड्स उपलब्ध करून द्या, त्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, किंवा तुमचे काही कॉलेजेस आहेत ना, त्या कॉलेजला थोडंसं एक कोर्स करा. तेवढं तरी कल्याण कमीत कमी आमच्या सर्वसामान्य लोकांचं करा. ते जर तुम्ही नाही केलं ना, तर आयुष्यभर लोक तुम्हाला माफ करणार नाही, कारण 28 नंतर काम मिळणार नाही. एकदा जर वय निघून गेल्यानंतर MIDC जागा जर भरल्या, त्या जागावर कोण येणार ना. त्यांना त्यांच्या गरजेच्या गोष्टी ज्या त्या भेटून गेल्या तर ते कशाला मराठवाड्याच्या स्थानिक लोकांना विचारतील. बरोबर आहे. अर्थातच मग या पलीकडे जाऊन आपण फक्त संभाजीनगरच नाही तर मग जालना असो, परभणी असो, मराठवाड्यातले सगळे मी तर म्हणतो महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय लोकांना किंवा तुमच्या गाडीमध्ये तुमचा PA त्यालाही पगार द्या आणि 2 लोक ठेवा. तुमच्या कार्यालयात एक माणूस ठेवा. काही गरज नाही. तुम्हाला जेव्हा निवडणूक येईल ना, तेव्हा तुम्ही काय सभा घ्यायच्यात घ्या, काय आमच्यासारख्या लाखो लोकांना बोलायचं बोला, पण आता लोकांचं आयुष्य बर्बाद करू नका. तो बिचारा एक आशा लावून तुमच्याशी फिरतोय. आणि तरुणांना पण माझं याच्यातनं सांगणं आहे की थोडा तरी विचार करा यार, थोडा तरी तुमच्या आयुष्याचा की काय चाललंय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपताना एक तर विचार करा की दिवसभर तुम्ही ज्या व्यक्तीसोबत फिरले त्यांना काय मिळालं मला. आणि स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी बंद केल्या तर आपली प्रगती होणार आहे. नाही बंद केल्या तर दंगल वाढणार, हे पोरं टुकार जास्त होणार, आणि हे सगळ्याला अडचणीचा विषय करणार उद्या हेच तरुण पुढं हाताला काम नसल्यामुळे. खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही. पण जसं तुम्ही म्हणाला की आपल्या मराठवाड्याच्या पेक्षा संपूर्ण महाराष्ट्र पण, तर मी सध्या मराठवाड्यापुरतं बोलेल की मराठवाड्यात जे आहे ते स्पर्धा परीक्षेचं वातावरण खूप आहे. त्याच्यामध्ये लोक जवळपास काही तर 10 वर्ष देतात. 10 वर्ष जाऊनही जेव्हा रिझल्ट हातात येत नाही आणि मग ते त्या मनस्थितीत राहत नाही. कामं करायची असो किंवा लायब्ररी मध्ये बसून आरामात जेवण करून 2 वेळेचा अभ्यास करायची सवय लागलेली असते. तर मग त्या पलीकडे जाऊन पण
जसं व्यवसायामध्ये तुम्ही त्यांना जायला पाहिजे हे सांगितलंय, पण आपल्या मराठवाड्यामध्ये फायनान्सचं नॉलेज खूप कमी आहे. बरोबर आहे. कारण की पैसा, वित्त, अर्थ या गोष्टींकडे आपला मराठवाडा कधीच वळलेला नसतो. बरोबर आहे. आणि तुम्ही मराठवाड्यातले खूप कमी लोकांपैकी एक असे आहेत जे फायनान्समध्ये जाऊन एक सक्सेसफुल बिझनेस त्यांनी केलाय. तर मग अजून तरुणांनी फायनान्स क्षेत्राकडे कसं वळावं? हे खूप चांगली गोष्ट तू विचारली. मागच्या आठवड्यापासून मी काय केलं, फायनान्स क्षेत्रातले जे दिग्गज लोक आहेत ना, तशा लोकांच्या भेटीगाठी थोडे सुरू केल्या. एक तर काय आहे की बघा, आता फायनान्स लाईन म्हटलं ना तर आपल्याला 11वी नंतर कॉमर्स विषय सुरू होतो. बरोबर आहे. काल मी CA असोसिएशनचे जे व्हाईस प्रेसिडेंट ना त्यांच्यासोबत माझा भेटण्याचा योग आला आणि आमची एक ते 1.5 तास जवळपास चर्चा झाली. आमचे एक मित्र आहेत CA दंडे साहेब, त्यांनी त्यांच्या घरी त्यांना बोलवलं होतं. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली की आता कॉमर्स जो कोर्स आहे ना हा 7वी पासून तरी कमी कमी अभ्यासात ऍड व्हायला पाहिजे, तर पोरांना पैशाची भाषा कळेल. बरोबर आहे. त्यानंतर दुसरं एक मी सांगाल की जर पोरं कॉमर्स लाईनला थोडे वळाले तर अकाउंटिंग कळेल, पैशाची भाषा कळेल, पैशाची व्यवस्थापन कळेल, या गोष्टी कळणं खूप गरजेचे आहेत. तर CA लोक पण त्यात पुढाकार घेत आहेत. आणि मी तुझ्या माध्यमातून अजून एक आव्हान करतो की आपण पाठीमागे जसं एक उद्योगवारी मार्फत ज्या तरुण पोरांना नोकरीचं केलं, त्याच्यात आज आपला आकडा जवळपास 375 ते 376 पोरं मागच्या काही दिवसामध्ये तुमच्या सगळ्या ग्रुपमुळे किंवा आपल्या तुम्ही जे काय आपण लोकांना बोलतो याच्यामुळं पोरांना काम मिळालं हाताला. 60-70 पोरं असे की त्यांचा उद्योग चालू झाला. खूप चांगली गोष्ट आहे. पूजा, आपण अजून एक गोष्ट ऍड करतो याच्यामध्ये. मी एक गोष्ट बघितली, ग्रामीण मधला मुलगा आला ना त्याला सगळ्यात मोठी त्याच्या डोक्यात एक भीती असते. बरोबर आहे. जसं आता तू म्हणले की आर्थिक क्षेत्रात पोरांनी यायला पाहिजे. बरोबर आहे. काय झालं, CA म्हटलं ना की आपण बघितलं तर शहरी भागातलेच ज्याचा कोणीतरी फॅमिलीमध्ये CA त्याचाच मुलगा CA होता. बरोबर आहे. पण आता काय झालं, ग्रामीण मधले पण मुलं थोडे CA लाईनला येत आहेत. तर मी तुझ्या मार्फत एक तरुणांना आव्हान करेल की जर तुम्हाला CA लाईन मध्ये इंटरेस्ट असेल आणि संभाजीनगरमध्ये जर तुम्हाला कोर्स करायचा असेल CAचा काही आणि राहण्यासाठी जर अडचण असेल तर मी काही लोकांना बोललो त्या क्षेत्रामधल्या, तर CA क्षेत्रामधले एक पितामह आहे, खूप मोठे व्यक्ती आहेत, अशोक पाटील म्हणून. अशोक पाटील साहेबांसोबत माझी काल चांगली मिटिंग झाली. ते माझ्या घरी पण येऊन गेले. त्यांनाही मी काही गोष्टीचं आव्हान केलं. तर सरांनी मला एक गोष्ट सांगितली की जर काही होतकरू मुलं असतील आणि जे खरंच आर्थिक त्यांची परिस्थिती चांगली नसेल तर सर आणि आम्ही काही लोकांनी मिळून त्या CA जे कोर्स करतात त्या पोरांना राहण्याची व्यवस्था करतोय आणि 1 रुपया त्यांच्याकडनं आम्ही घेणार नाही. अरे वा, खूप छान सर. म्हणजे तुमचं हे पाऊल जे ते दुसरं अजून एक गोष्ट की जर तो पोरगा खरंच होतकरू असेल तर चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याला पुढं इंटर्नशिप करायला पण आम्ही चान्स देणार आहे. ग्रेट सर. म्हणजे तुमचं आपण पहिले पॉडकास्ट घेतला तेव्हा तुम्ही उद्योजकांना संधी दिली की तुमच्याकडे नोकरी नसेल किंवा व्यवसाय करायचा असेल आणि आता तुम्ही 0 आहात, तर 0 पासून 1 पर्यंत आणण्यासाठी जे सरांनी प्रयत्न सुरू केले होते त्यामार्फत 350 ते 400 लोकांनी सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि सरांनी त्यांना गायडन्स केलं. आता सरांनी CA बाबतची ती मोठी चांगली संधी तरुणांना दिली आहे. तर मग तुम्ही नक्कीच सरांचा कॉन्टॅक्ट वगैरे जे आहेत ते आम्ही इथे टाकू चॅनलवर आणि तुम्ही सरांशी संपर्क साधा आणि या संधीचं सोनं करा. कारण सरांनी खूपच चांगला इनिशिएटिव्ह CAच्या बाबतीत सुरू केला आहे आणि सरांचं समाजकार्य असो किंवा मग सरांचा उद्योजक बनवण्याचा जो ध्यास आहे तो आपण त्यांच्या सोशल मीडियावर बघत असाल. सरांचा सोशल मीडिया पण आम्ही इथे देऊ, तुम्ही त्यांना नक्की फॉलो करा. आणि काही पण अडचणी असतील, मग ते तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, नोकरी लागत नसेल, तुम्हाला CA व्हायचं असेल, सर तुम्हाला मदत करतील. कारण आम्ही असे पर्सनली मी सरांना ओळखते, तर सरांनी खूप तरुणांना मदत केलेली आहे. तुम्ही नक्की सरांशी एकदा भेटा. नाही काही काम असलं तर नक्कीच मोटिवेशन तरी तुम्ही सरांकडून घेऊन जाल, एवढं मला असं वाटतं. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच पूजा, तुम्ही आम्हाला बोलवलं. थँक्यू व्हेरी मच.